नमस्कार मित्रांनो, मला माझा मित्र भेटायला आला. खूप उदासीन होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती चिंतेचे भाव होते. कारण मला बोलला, तर दिलीप, मी आता 1-2 महिन्यामध्ये रिटायर्ड होणार आहे. मला विचारलं, काय प्रॉब्लेम काय झाला? अरे प्रॉब्लेम काही नाही आहे. पुढचं कसं करायचं आता रिटायर्ड झाल्यानंतर. त्याच्यानंतर मुलाच्या एज्युकेशनचे जे लोन घेतलेले आहेत त्याचे हप्ते आहेत. परत मुलगा जो आता फॉरेनला गेलेला आहे तो काय पैसे पण पाठवत नाहीत. गेले 6 महिने वर्ष झालं पैसे पाठवत नाही आहेत. त्याचा विचार चालला आहे तिथे सेटल व्हायचा. आणि माझा आता पगार तुटपुंजा मला जो होता रिटायरमेंटनंतर मला किती पेन्शन भेटेल, साधारणतः 10-15-20 हजाराच्या आसपास मला पेन्शन भेटेल. त्या पेन्शनमध्ये मी हप्ता कसा भरू, घर कसं चालवू, बाकी मुलीचं लग्न बाकी आहे, कशा पद्धतीने करू आणि माझं रिटायरमेंट मी कशा पद्धतीने जगू. मित्रांनो, असे पण तुमचे काही प्रॉब्लेम असतील का? कारण आजकाल ना मुलांच्या एज्युकेशनसाठी आपण लोन घेतो आणि आपण आपलं रिटायरमेंट दावणीला लावतो. कारण काय होतं, रिटायरमेंट दावणीला लावल्यानंतर आपल्याला वाटतं आपल्याला मुलं सपोर्ट करतील, परंतु अशी कित्येक वेळा येतात की मुलं सपोर्ट करायचं सोडून देतात आणि तुम्ही आमच्यासाठी एज्युकेशनचं लोन घेतलं आहे ना, तुम्हीच भरा तुम्हीच. कारण आपल्याकडे सिस्टीम काय आहे भारतामध्ये की आई-वडील पॅरेंट जे असतात ते गॅरंटर राहतात आणि ते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात, मुलांच्या एज्युकेशन लोनची जबाबदारी ते घेतात. परंतु फॉरेनमध्ये तशा पद्धतीने नाही, तिथे मुलांनाच जबाबदार धरलं जातं आणि त्यांनाच कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागते किंवा त्यांच्यावरती ती जबरदस्ती केली जाते की तुम्हाला तुमचं एज्युकेशन लोन तुम्हालाच भरायचं आहे. परंतु हे अशी गोष्ट भारतात होत नाही आणि त्याच्यामुळे आपण भारतीय लोक अगदी मुलांच्या एज्युकेशनच्या लोन भरण्यामध्ये अगदी सविस्तर बर्बाद होऊन जातो. कारण आपण आपला रिटायरमेंटचा पैसा किंवा आपला येणारा जे गोष्ट असतात, येणारा पैसा मिळणारा पैसा असतो तो संपूर्णपणे ह्या मुलांच्या एज्युकेशनमध्ये दिला जातो. म्हणून तर आम्ही तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, कारण फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुम्हाला तुमच्या मुलाचं एज्युकेशन, तुमच्या मुलांचं मॅरेज, त्यानंतर तुमचं रिटायरमेंट हे वेगवेगळ्या गोष्टी करून ठेवायला पाहिजे. परंतु काही पालक दुर्लक्ष करतात. ते म्हणतात आम्ही बघू पुढे जेव्हा शिक्षण काय घेईल मुलगा, शिक्षण काय घेतो, काय करतो आहे त्याच्यावरती पुढे आम्ही ठरवू. परंतु असं करून तुम्ही तुमच्याच पायावरती कुऱ्हाड मारताय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कुऱ्हाड मारताय म्हणजे तुम्ही तुमच्या रिटायरमेंटलाच धोक्यात आणताय. कारण काय होतं आहे, मुलगा जर चांगला शिकला, चांगलं म्हणजे ॲकॅडमिक चांगले मार्क्स मिळाले तर तो चांगल्याच ठिकाणी जाणार, इंजिनियर, डॉक्टर किंवा आणखीन चांगले जर प्रोफेशन असणार त्या प्रोफेशनमध्ये जाणार. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी ती आजच्या महागाईच्या दृष्टीने जशी तुम्हाला गरज आहे पैशाची, तेवढे पैसे करावेच लागणार. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कर्ज करून, घर विकून, घर भाड्याने देऊन, काही ना काही करून तुम्हाला त्या मुलाच्या शिक्षणासाठी तजवीज करावीच लागेल. पण हेच जर तुम्ही अगोदर केलं असतं आणि मुलगा ॲकॅडमिकला चांगला झाला तर पैसा उपयोगीच येणार. नाही झाला मुलगी जर ॲकॅडमिक नाही चांगलं झालं तर तो भविष्यात तुम्ही त्यांच्यासाठी एक चांगला व्यवसायासाठी त्यांना उत्पन्न करून देऊ शकता, जेणेकरून तो भार तुमच्यावरती येणार नाही. मित्रांनो, अशा चुका जर तुम्ही करत असाल तर हे नक्कीच थांबवा. जर तुमची मुलं लहान असतील तर योग्य वेळेस एज्युकेशन प्लॅनिंग करा, योग्य वेळेस तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करा, जेणेकरून तुम्हाला अशा अडचणीतून, जसा जो माझा मित्र गेला त्या अडचणीतून तुम्ही जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तुम्ही मला भेटू शकता. माझं नाव दिलीप जाधव. मी गेल्या 12 वर्षापासून फायनान्शियल प्लॅनिंग करतो आहे आणि खूप साऱ्या लोकांना मी ह्याचीच माहिती देतो. सो तुम्हाला तुमचं रिटायरमेंट, तुमच्या मुलाचं एज्युकेशन ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही चांगलं आणि सुखी आयुष्य जगू शकता. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.